कांचीपूर नगराचा राजा, कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती. ऐका, 11ला म्हणजे 11ला सोडणार, त्यात विषय नाही. ऐका, कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती कैसे कैसे केले सांगायलो आम्ही. कैसे कैसे केले हे सांगायलो. ऐका, कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती, त्या सोमदत्ती नावाच्या त्या राजाला 500 बायका होत्या. किती? 500. काही ताण नका घेऊ, तवा तिकडच्याला तसेच होत्या. आता भेटणं ते सोडून द्या. म्हणजे मोह झालंय म्हणून मी आता उग वजनात बोलायलो आहे की नाही. आता कुठं बी गेलं का महाराज आमच्या पप्प्याला बघा, मी म्हणतो मलाच भेटली बाबा गेल्या वर्षी, कुठं बघू पप्प्याला होय. पण बघा म्हणते. ऐका, जाऊ द्या, विनोद नका करायचं आपल्याला. ऐका, तर 500 बायका त्याला होत्या. किती? 500 बायका होत्या. पण त्या 500 पैकी 498 जार कर्म करणाऱ्या होत्या. आणि ऐका, बायकून केलेलं पुण्य नवऱ्याला भेटत नाही बरं का. बायकून केलेलं पुण्य नवऱ्याला भेटत नाही, पण नवऱ्यानं केलेलं पुण्य बायकोला भेटते. म्हणून ऐका हो, तुमचं सगळं अर्ध इकडे बरं का. काही करा, तुमचं अर्ध इकडे. काऊन विचारलं, त्याचं कारण आहे, ती सर्वस्व सोडून तुमच्या सोबत आली. तिनं घर सोडलं, नाव सोडलं, गाव सोडलं, तालुका सोडला, बाप सोडला. ती इतकं सगळं त्याग करून तुमच्या सोबत आली. अरे ऐका, जर बाप जर मेला तर बापाचं सुतक धरीत नाही तुमच्यामुळे. ती बाप जर मेला तर बापाचं सुतक सुद्धा ती धरीत नाही तुमच्यामुळं. एवढा त्याग तिनं तुमच्यामुळं केला. ऐका, अरे पाय तिचे असतात, पायातले पैजण तुमच्या नावाचे असतात. अरे हात तिचा असतोय, हातातला चुडा मात्र तुमच्या नावाचा असतोय. गळा तिचा असतोय, सौभाग्यवती नावाचं कुंकू तुमचं असतंय. अरे ऐका, कपाळ तिचं असतंय, कपाळ तिचं असतंय, पण सौभाग्यवती नावाचं कुंकू तुमच्या नावाचं असतंय. गळा तिचा असतोय, पण मंगळसूत्र तुमच्या नावाचं असतंय. याच्या पुढे जाऊन बोलेल, रक्त तिचं असतंय, दूधही तिचंच असतंय, पण होणारं पोरग मात्र तुमच्या नावाचं असतंय, तुमच्या नावाचं असतंय. एवढा त्याग, म्हणून तुमचं पुण्य तिच्याकडे जातं. किती त्याग आहे तिचा सांगतो. ऐका, अरे बापाचा जर बंगला असेल तर माझा म्हणायचा नाही, बापाचा बंगला असेल तर माझा म्हणायचा नाही, पण नवऱ्याची झोपडी असेल तर अभिमानानं सांगायची आमची आहे. बापाची जर 4 व्हीलर असेल तर सांगायचं नाही आमची आहे, पण नवऱ्याची फटफटी असेल तर अभिमानानं सांगायची आमची आहे. ऐका किती त्याग आहे तिचा. अरे एखाद्या पोराला जर पोरगी पसंत नसेल, ऐका वाक्य माझं, एखाद्या पोराला जर पोरगी पसंत नसेल तर ते पोरग पोरगी नांदीत नाही गड्या. एखाद्या पोराला जर पोरगी पसंत नसेल तर ते पोरग पोरगी नांदीत नाही, पण एखाद्या पोरीला जर पोरग पसंत नसेल ना, ती स्वतःच्या मनाला मारून रडत कुठात का होईना त्याच्यासोबत आयुष्य काढते. एवढा त्याग तिचा तुमच्यासाठी, एवढा त्याग तुमच्यासाठी, आणि एवढा त्याग, एवढं समर्पण तुमच्यासाठी आहे, म्हणून तुमचं पुण्य त्याला जात आहे. स्त्रियेचे ते घेणे पती लागे, स्त्रियेचे ते घेणे पती लागे, स्त्रियेचे घेणे पती लागे, स्त्रियेचे घेणे. तिचे केले पाप भोगावे गुरुने, स्त्रियेचे ते घेणे पती लागे, स्त्रियेचे घेणे पती लागे. आशिषे केले भोगावे गुरुने, स्त्रियेचे घेणे पती लागे, स्त्रियेचे घेणे पती लागे, पती लागे, पती लागे. कैसे? शिष्यानं जर पाप केलं तर ते गुरुला भोगावं लागतं. शिष्यानं जर पाप केलं तर ते गुरुला भोगावं लागतं. बायकून जर पाप केलं तर ते नवऱ्याला भोगावं लागतं गड्या. बायकून जर पाप केलं तर ते नवऱ्याला भोगावं लागतं. आणि त्या 498 बायानं जार कर्म केलं म्हणून त्याचं पाप त्या कांचीपूर नगराचा राजा सोमदत्तीला भोगावं लागलं. त्याला हरिण म्हणून जन्माला यावं लागलं पुढच्या जन्मात. पण 2 बायका पतिवर्ता होत्या, त्याच्या बायका झाल्या कोण? हरणी झाल्या. ह्यो हरिण झाला, त्यो हरणी झाल्या. बघा 9 मिनिटं राहिलेत, लक्ष द्या आता फक्त. हा राजा
हरिण झाला, त्याच्या बायका 2 हरणी झाल्या. आणि ऐका, आता हरणी झाल्यावर तो राजा या हरणी झाल्यावर जंगलामध्ये फिरत होता आणि तिथं एक पारधी होता. तो पारधी सकाळपासून शिकार शोधण्यासाठी निघाला, पण सकाळपासून शिकार सापडत नव्हती. तळ्याच्या ठिकाणी त्यानं आपलं जाळं टाकलं, एका झाडावरती जाऊन बसला. आणि झाडावरती जाऊन बसल्यावर आता शिकार तर तळ्यावर तर आता जाळं टाकलंय, पण तळ्यावरचं ते जाळं दिसत नव्हतं. म्हणून त्या झाडावर बसला आणि त्या झाडाचे पानं तोडू लागला आणि खाली टाकू लागला. झाडाचे पानं तोडू तोडू खाली टाकू लागला. ऐका, तो पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचं होतं. आणि ते बेलाचे पानं तोडू तोडू टाकू लागला. त्या झाडाच्या खाली एक भूमिगत महादेवाची पिंड होती. ते बेलाचं पान तोडू तोडू त्या महादेवावरती टाकू लागला. आणि ज्या दिवशी त्याला सकाळपासून शिकार भेटली नव्हती तो दिवस महाशिवरात्रीचा होता. त्याला महाशिवरात्रीचा उपास भेटला. त्या झाडावर बसला, त्या झाडाचे पानं तोडून महादेवावरती टाकू लागला. परिणाम त्याला माहितच नव्हतं, पण परिणाम कैसे केले सांगतो. महादेवानं तिथं दूध पाटिले, गण आले. आणि गण आल्यावर सांगितलं गणाने, अरे राजा, तो एवढी मोठी भक्ती केली महाशिवरात्रीच्या दिवशी, महादेवाच्या पिंडीवर हजारो लाखो बेल व्हायला. महादेव प्रसन्न झालेत, बोल तुला काय पाहिजे. त्यानं सांगितलं, मला मुक्या प्राण्याचं बोलणं कळलं पाहिजे, एवढंच सांगा, एवढं वरदान द्या. तथास्तु म्हणले, निघून गेले. आता ऐका, ते हरिण जो सोमदत्ती नावाचा राजा होता तो हरिण झाला होता. आणि तो पाणी पिण्यासाठी त्या तळ्यावर आला. तळ्यावर आल्याबरोबर त्यानं जाळं टाकलं होतं. त्या जाळ्यात तो फसला. आणि तो फसल्यावर त्यानं आवाज दिला बायकोला, अरे येऊ नका रे, जाळं टाकलं इथं पारद्यानं, फसलोय मी. बायका म्हणल्या, ओ मालक, कसं पाहिलं नाही हो तुम्ही, कसं पाहिलं नाही. मालक म्हणालेत, हरिण म्हणाले, अग ऐका, तुम्ही जा इथून लवकर, तो बघा त्या झाडावर तो पारधी आहे, आता उतरल तो पारधी, घेऊन जाईन मला, पण तुम्ही माझ्यासाठी जीव धोक्यात घालू नका रे, जा जा जा, निघा. त्याने सांगितलं, मालक, पती वर्तायत आम्ही, तुम्हाला सोडून जाणार नाहीत मालक, जगू तुमच्या सोबत, मरू तुमच्या सोबत, सोडून जाणार नाही तुम्हाला. तो हरिण ते सगळं बोलणं तो ऐकत होता. तो पारधी खाली उतरला. खाली उतरल्याबरोबर त्या पारद्यानं पाहिलं, त्या हरणी समोर गेल्या आणि त्या पारधी दादाला हात जोडले, कारण की त्याला त्याची भाषा कळत होती हरणाची. हात जोडले आणि सांगितलं, पारधी दादा, तुला शपथ आहे महादेवाची, पारधी दादा, माझ्या नवऱ्याच्या आधी आम्हाला मार. आणि माझा नवरा पाणी पिण्यासाठी गेला होता रे, त्याला पाणी पिऊ दे गड्या, त्याला पाणी पिऊ दे. अरे मरणानं फाशीवर देताना त्याला शेवटची इच्छा विचारली जाते. अरे बोकड्याला सुद्धा कापताना पाणी पाजले जाते. माझा नवरा रे, त्याला पाणी पाजू दे. सांगितलं, त्याला पाणी पाजायला गेल्यावर ते जर पळून गेला तर तुला महादेवाची शपथ आहे, पळून जाणार नाहीत आम्ही. पाणी पिलं बोकड्या त्या हरणाने आणि सांगितलं, हे दादा, दादा, माझ्या नवऱ्याच्या आधी आम्हाला मार. का? कारण की आम्हाला सौभाग्यवती मारायचंय, विधवा होऊन मारायचं नाही. त्यावेळेस त्याच्यातली एक म्हणती, ताई, तुमच्या पोटात बाळ आहे. ताई, तुम्ही जा, माझे 2 लेकरं घरी आहेत, तुम्ही तुमच्या पोटातलं बाळ वाचवा आणि माझ्या लेकराची काळजी करा, आपला वंश वाढवा. मालकासोबत मी जाते. ते दोघांचं बोलणं हा पारधी पाहिलाय, पण सांगितलं नाही, आपल्या मालक तुझेत, मालक माझेत, अरे असू दे माझ्या पोटात बाळ, पण मालकासोबत मी जाणार. 2 जणींनी ठरवलं मालकासोबत जायचं. पण जिचे बाळ घरी होते त्या हरणीनं सांगितलं, दादा, माझे सोन्यासारखे लेकरं घरी येत रे, एकदा मला माझ्या लेकराला पाहू दे, डोळे भरून पाहते, एकदा त्याला पाजू दे आणि तुझ्याकडे खरं येते बघ. सांगितलं, जाताना पळून, महादेवाची शपथ आहे पारधी दादा, पळून जाणार नाहीत गड्या राजा, आम्ही येणार. म्हणून आता ती एक हरणी घरी गेली. घरी गेल्यावर ते 2 लेकरं धावत पळत आले. आणि आता मला वेळ नाही, आईला किती भूक असते पाजायची, वेळ नाही. पण ऐका, ज्या वेळेस ती हरणी गेली त्यावेळेस लेकरं धावत आले आणि आईला प्यायला लागल्यावर आईच्या डोळ्यातून पाणी आलं. लेकरानं पाहिलं, तोंडातलं दूध जमिनीवर टाकलं आणि सांगितलं, आई, काय झालं तुला रडायला, का रडायला तू आई? सांगितलं, लेकराओ, तुमचा बाप पारध्यानं पकडलाय रे, तुझी आई आणि तुझा बाप जाणार आहेत आणि मला सुद्धा जायचंय त्याच्यासोबत. आई, तू जाणार, बाबा जाणार, मोठी आई जाणार, मग आम्ही काय करायचं? आई, आम्हाला सुद्धा यायचंय, आता आम्हाला सुद्धा यायचंय. ती हरणी पुढी, तिचे पिला माग, पारध्यानं पाहिलं, म्हणलं, अरे बाप रे,
आम्हाला वाटलं ही येणार नाही, पण पिलेला घेऊन आली. आणि पिले समोर गेले तर पिल्यानं सांगितलं, पारधी दादा हात जोडतो तुला पारधी दादा, माय बापाच्या आधी आम्हाला मार गाड्या, माय बापाच्या आधी आम्हाला मार. आणि जर तुला मारता येत नसेल तर तुला पुराव्या सांगन, चिल्या बाळाला मारलं आई वडिलाच्या देखत. अरे आमच्या कबीर महाराजाचं पोरग मुंडक कापलं समोर, म्हणून कापता येतं आई बापाच्या देखत. तुला विनंती कडे आम्हाला मार, आम्हाला मार. त्या हरणी म्हणतात, पारधी दादा आमच्या नवऱ्याच्या आधी आम्हाला मार. ते हरिण म्हणताय, पारधी दादा मी पकडलोय, मला आधी मार, मला आधी मार. त्या तिघाईचं बोलणं ऐकून दगडाचा काळजाचा पारधी रडायला लागला. आणि पारध्यानं सांगितलं, महादेवाची शपथ दगड्या, उपाशी मरण पण तुम्हाला मारणार नाही मी, तुम्हाला मारणार नाही, तुम्हाला मारणार नाही. सांगितलं, पारधी दादा महादेवाची शपथ तुला मारावं लागन. त्यानं सांगितलं मारणार नाही. पिला म्हणले, आई कळालं हे पारधी दादा आपल्याला का मारित नाही, आपल्या 5 जणांचं वजन याला घेऊन जाता येणार नाही ना, आपल्या 5 जणांचं वजन याला घेऊन जाता येणार नाही, म्हणून आपल्याला मारणार नाही. हे आई आपण याच्या सोबत जाऊ. पारधी पुढी हे माग, पारधी सांगतोय येऊ नका रे माझ्या सोबत, आम्ही येणार. पारधी दादा सरक पुढी चल. जाग्यावर घरापाशी गेले. घरापाशी गेल्याबरोबर ह्या 5 जणांना आपलं रूप टाकून दिलं, दिव्य रूप धारण केलं आणि विमान आलं. विमानामध्ये ते बसले आणि बसल्यावर पारध्यानं पाहिलं आणि सांगितलं, हे दादा हो कोण आहेत तुम्ही, आणि विमानात बसून चाललात, मला बी येऊ द्या ना विमानात. त्या 5 जणांना सांगितलं, हे पारधी दादा एवढं मोठं पाप तो डोंगरा एवढं केलंय, पण ऐक नकळत महाशिवरात्रीच्या दिवशी तुला उपास घडलाय, नकळत तुला न माहित असताना तुझ्या झाडावर बसला. ते झाड बेलाचं होतं, त्या बेलाचे पानं तो खाली टाकले, भूमिगत तिथं महादेवाची पिंड होती. परिणाम तुझं सगळं पाप धुतलं गेलं बघ. पण ऐक, आमच्या सोबत विमानात बसून येण्याचं पुण्य तुझ्यापाशी नाही. मग दादा मला सांगा मी काय करू जेणेकरून मला तुमच्यासारखं विमानात बसून येता येईल. सांगितलं, एक काम कर, आता इथंच बस आणि पुढच्या शिवरात्रीपर्यंत महादेवाचं भजन कर. पुढच्या शिवरात्रीपर्यंत त्यानं महादेवाचं भजन केलं. परिणाम कैलासी तो नेला आणि हिल्ल पाणी बैसला. ऐका आयशे उद्धारिले, हे नवल माझ्या देवाचे, म्हणून त्या देवाचं भजन तुम्ही आम्ही करायचं. विठोबा